लावला त्यांचा देखील आभार व्यक्त करतो। आणि या चालू सामन्यामध्ये सातदेवी घोडाबंदर विरुद्ध धुमधडका बोरकरवाडी या सामन्यामध्ये सातदेवी घोडाबंदर हा संघ विजयी झालेला आहे आणि या विजयाचा शिल्पकार ठरतो रोहित पाटील। 8 चेंडू आणि 17 धावा अशी खेळी करत पुन्हा एकदा सामनावीराचा पुरस्कार रोहित पाटील आपलं अभिनंदन। पुढील सामना अजय भोयर आपण पंचांच्या भूमिकेत जायचं आहे आणि अजिंक्य भोयर आहेत का? अजिंक्य भोईर दोन पंच कोण? अजय भोईर आपण पंचांच्या भूमिकेत जायचं आहे। ओके ओके प्रथमेश मात्र आलेले आहेत। अजून कोण आहे? अजय भोईर आपण पंचांच्या भूमिकेत जायचं आहे। निलेश ठाकूर अरे यार भाई सुशांत आले ना जाऊ दे। 3-4 मध्ये एक होतं का पंच होतस? अरे हो सॉरी हो थांब 2 मिनिट अनाउन्स केली मी। हो जरा धीर धर गप्पे दिलं नाही पंच जा कोणतरी पंच पाठव ना। निलेश ठाकूर पंचांच्या भूमिकेत जायचं। निलेश ठाकूर कुठे? विश्राम आपण पंचांच्या भूमिकेत जायचं आहे। विश्राम आपण पंचांच्या भूमिकेत जायचं आहे। सामना रंगतोय महाकाली लाखोले विरुद्ध जय भवानी मळगेवाडी या दोन संघांमध्ये। रोहित पाटील 8 चेंडू 17 धावा आणि जयेश माळी यांच्याकडे 100 रुपयाचे पारितोषिक आलेले आपण घेऊन जायचं आहे। राहुल पाटील सामनावीर 8 चेंडू 17 धावा। पहिला गोलंदाज जय भवानी मळगेवाडी या संघाकडून मयूर आणि फलंदाज आहे तो भूपेश आणि अजिंक्याची जोडी मैदानामध्ये बघूया कशा प्रकारे करामत करते। 2024 पंचक्रोशी क्रिकेट संघटनेचे हे चॅम्पियन ट्रॉफी मानाची स्पर्धा आज मोठ्या उत्साहात साजरी होते। जयेश माळे आपले देखील अभिनंदन। सामना चालू करायचा पंच। पहिला चेंडू लेफ्ट हँड ओव्हर राउंड द विकेट। भूपेश अतिशय सुंदर चेंडू परंतु दिशा भरकटणारा चेंडू आणि पहिला चेंडू एक अतिरिक्त धाव ही धाव फलकावा लागताना दिसते। अवंतर धावाने धावेला सुरुवात होते। जोरदार फटका चेंडू जात आहे सीमारेषा पार। दणदणीत खणखणीत असा षटकार चांगला समाचार घेतो। पहिला चेंडू अवांतर होता परंतु आता मात्र दिशा व्यवस्थित ठेवण्याच्या नादामध्ये चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आणि जातोय सीमारेषा पार। दणदणीत खणखणीत असा षटकार।
धन्यवाद डीजे. नक्कीच हवेची बाजू आहे बॅट्समन साठी पूरक असा चान्स. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरकस मारला तर पुन्हा स्ट्रेटरचा फटका होतोय. सीमारेषा जवळ जातो. चेंडू गॅदर करतो तो संदीप आणि एका धावावर समाधान मानावं लागतं ते भूपेश याला. पहिला चेंडू वाईड होता. दुसऱ्या चेंडूवर मात्र समाचार घेतला षटकार पोहोचवला. धावसंख्या 7 आणि 1 सिंगल अशा 8 धावा या धावा फलकावा लागतात. चांगली सुरुवात मानायला हरकत नाही परंतु चांगला कमबॅक हा नक्की मयूर करू शकतो. चांगली गोलंदाजी स्किल आहे. तेवढाच मोठा फलंदाज अजिंक्य महाकाली लाखोले या संघाकडून बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू आता मला जोरदार एक मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातो पुन्हा एकदा हवेत परंतु क्षेत्ररक्षक काही चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाही. हाणामारीच्या नादात मात्र 2 धावा पूर्ण केल्यात अजिंक्यानं. आता मात्र धावसंख्या डबल फिगरला जाते. धावसंख्या होते ती 10. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचा जर्सी नंबर 10 आणि त्याच जर्सी नंबरची ओळख संपूर्ण जगात सचिन रमेश तेंडुलकर एक मोठं नाव. भारतातील क्रिकेट नव्हे तर संपूर्ण जगभरातील क्रिकेटचा देव. पुढचा चेंडू आता मात्र खेळाचा लावून खेळतोय. चेंडू जातो हवेत. झेल मात्र सुटतो. आता नक्कीच मोठी विकेट भेटू शकली असती परंतु झेल हातात होता परंतु गडबडीमध्ये तो निसटला आणि पुन्हा एकदा जीवदान मिळतोय ते अजिंक्याला. बघूया कशा प्रकारे पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय मयूर. कॅच जर आपण सोडलं तर नक्कीच मॅच ही गमावी लागू शकते. कशा प्रकारे नक्की ह्या विकेटची रिकव्हरी होईल का हे पाहण्याच्या बसमध्ये. पुढचा चेंडू मयूर आता मात्र फुलटा चेंडू. चेंडू जातो सीमारेषा पार. पुन्हा एकदा दणदणीत कणकणीत असा षटकार. पालखीला मंत्री बेडीची कशी ओढ लागते जीवाला येण्या शिर्डीची. धाव संख्या धन्यवाद डीजे. धाव संख्या 18. पहिले षटक प्रगतीपथावर आहे. नक्कीच कॅचची भरपाई करायचा नादा षटकार मिळतो पुन्हा एकदा. आता मात्र पुन्हा एकदा उजवी अशी सोडून जाणारा चेंडू. एक अतिरिक्त धाव. 19 धावा धाव फलकावा लागतात. पहिलं षटक अतिशय महागडं षटक म्हणायला काही हरकत नाही. धावसंख्या 19. जयभवानी मणगरवाडी संघाकडून पहिलं षटक घेऊन आला मयूर. अतिशय महागडं षटक काही म्हणायला हरकत नाही. पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा भिरकावून द्यायचे चेंडू. दणदणीत कणकणीत असा षटकार आणि धन्यवाद डीजे. नक्कीच चमत्कार हा अजिंक्यने केलेला आहे. एक संधी मिळाली आणि नक्कीच त्या संधीचं सोनं केलं. 2 बॅक टू बॅक षटकार खेचले आणि आपल्या संघाची धावसंख्या पहिल्या षटकांती पोहोचवलेली आहे ती 25. दररोज बघत असतो की जरी कुठे लाईट लागलेली नसते परंतु महाकाली लाखोले संघाची जिथे पिच आहे प्रॅक्टिसची तिथे नक्की लाईट लागलेली असते आणि अतिशय मेहनत करून आज हा रिझल्ट आपल्या समोर येताना दिसतोय. रिझल्ट हा आपल्या समोर येताना दिसतोय. गोलंदाज अंकुश बघा नक्कीच ह्या जो 25 धावा मारलेल्या आहेत त्याची कशा प्रकारे रिकव्हरी होते कशा प्रकारे थांबून धरते अंकुश. दुसरं षटक
दुसरं षटक प्रगतीपथावर असताना कशा प्रकारे अंकुश गोलंदाजी करतोय. सामना लगेच चालू करायचा आहे, फील्ड लगेच सेटअप करून घ्यायचा आहे. पहिलं षटक अतिशय महागडं षटक मयुराचं म्हणायला काही हरकत नाही. 25 धावा कुठून काढल्यात त्या अजिंक्य आणि भूपेश या जोडीनं. एक ज्यांच्याकडून आम्ही बॉलिंग शिकलो अशा अंकुश गोलंदाजीसाठी येतोय. एक जुना खेळाडू, एक अनुभवी, जुना खेळाडू म्हणण्यापेक्षा एक अनुभवी खेळाडू मळगरवाडा संघाकडून सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय. फलंदाज आहे समोर तो भूपेश, अतिशय चांगल्या टच मध्ये असलेला फलंदाज. पहिला चेंडू अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय सरळ पप्पू याच्या हातामध्ये आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतं ते भूपेशाला. धावसंख्या झालेल्या 26. पहिलं षटक समाप्तीमध्ये अंकुशाने गोलंदाजी हातामध्ये घेतली आणि पहिला चेंडू जोरकस हिट मारण्याचा प्रयत्न होता परंतु निष्फळ ठरतो. मात्र 1 रन घेण्यात यश मिळतंय ते भूपेशाला. पुढचा चेंडू अंकुश राईट आर्म ओव्हर द विकेट आणि समोर फलंदाज तो अजिंक्य. समोर फलंदाज अजिंक्य. पुढचा चेंडू अंकुश टू अजिंक्य. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न सक्सेसफुल होतोय. षटकार येतो बॅट मधून आणि धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या झाली ती 32. सकाळच्या पाराला माझ्या दारात आलाय साई, दारात आला साई म्हण भिक्षा वाढ माई, दारात आला साई म्हण. अजिंक्य याने नक्कीच षटकारांची हॅट्रिक केलेली आहे. मागच्या षटकामध्ये त्याने 2 चेंडूवर 2 षटकार खेचले होते आणि आता मात्र त्याला चान्स मिळाला बॅटिंगसाठी आणि पुन्हा एकदा षटकारामध्ये त्यांचं कन्वर्ट करतोय. अतिशय चांगली फलंदाजी होताना दिसते अजिंक्य याच्याकडून. लगातार 3 षटकार अजिंक्याच्या बॅटमधून येताना दिसतात. सुरुवातीच्या काळामध्ये महाकाली लाखोले हा संघ स्पर्धांमध्ये इतकी चांगली त्यांच्याकडून कामगिरी होत नव्हती परंतु जसा खेळ वाढत गेला पुन्हा एकदा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, जसा खेळ त्यांचा वाढत गेला तसतशी त्यांच्या खेळामध्ये एक शार्पनेस येऊ लागला आणि नक्कीच आज मात्र पूर्णपणे जबरदस्त अशा टच मध्ये ते खेळताना दिसत. पुन्हा एकदा अंकुश आणि पुन्हा एकदा उजवीची सोडून जाणारा चेंडू. एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा संघाच्या खात्यामध्ये धावसंख्या झालेली 33. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. जर बॅटिंगचा विचार केला तर अजिंक्यनं अतिशय बरसून पडलेला हा अजिंक्य. मळगरवाडीच्या गोलंदाजांवर नक्कीच रिकव्हरी करावी लागेल अंकुशाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अतिशय जबरदस्त चेंडू खोदून काढलेला परंतु बॅटकट आहे का पंच? बॅटकट आहे. पुन्हा एकदा तसंच प्रकारे जोरकस हिट मारण्याचा प्रयत्न होता परंतु चाणक्यरीत्या मी मगाशीच म्हणलं की अनुभवी गोलंदाज चांगला कमबॅक होताना दिसतोय अंकुश याच्याकडून. एक षटकार जरी पडला असता तरी त्यानं अतिशय भेदक अशी पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय अंकुश आणि नक्कीच धावांवर अंकुश लावण्यात त्यांना थोडंफार यश येते. पुढचा चेंडू असेल अंकुश टू भूपेश, राईट मोर द विकेट मारा करेल मळगरे यांकडून. आता मात्र कव्हरचा फटका जातो कॅच साठी परंतु चेंडू सीमारेषा जवळ जातो. मुकेश हा चेंडू गॅदर करतोय आणि 3 धावा धावून काढण्यात त्या भूपेशानं 3 धावांनी भर पडते. धावसंख्या झालेली 37. विदाउट एनी विकेट अतिशय चांगली फलंदाजी होताना दिसते ती अजिंक्य आणि भूपेश यांच्या माध्यमातून. दुसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. पुढचा चेंडू अंकुश. आता मात्र लॉलीपॉप आणि नक्कीच त्याला चांगलाच धडा शिकवलेला आणि फाईन लेगच्या वरून
चेंडू षटकार या 6 धावांनी धावसंख्या झालेली होती. नो बॉल आहे का? धावसंख्या वाढली ती 7 धावांनी. एक नो चेंडू आणि षटकार 7 धावा लागतात आणि धावसंख्या झाली ती 44. दुसरं षटक मात्र अजूनपर्यंत संपुष्टात आलेलं नाहीये. काही चेंडू शिल्लक. बरंच तो अजिंक्य आणि तरच तो बळगवडीचा पुन्हा एकदा खेळायचा खेळण्याचा प्रयत्न. चेंडू कीपरच्या पाठीमागून जातो आणि एक धाव मिळते. मग बाईकच्या स्वरूपात धाव असेल. बाईकच्या स्वरूपात धाव आणि षटक संपते. धावसंख्या झालेली होती 45. 22.5च्या सरासरीनं अजूनपर्यंत धावा जमवल्या त्या भूपेश आणि अजिंक्य यानं षटकार आणि चौकारांची लयलूट केली या दोन्ही फलंदाजांनी. मात्र अपॉर्च्युनिटी ठरते ती थोडीशी बळगवडी संघाची गोलंदाजी. हे शेवटचं षटक आहे. जर बघूया कोणाच्या हातामध्ये येतंय आणि कशा प्रकारे रिकव्हरी होते. अजूनपर्यंत हे पाहण्याचं असणार. अंकुशनाने मात्र चांगली गोलंदाजी केली होती आणि नो चेंडू पाडायला षटकार आला त्याच्यामध्ये आणि एक बॉल एक्स्ट्रा. अशा 20 धावा त्याच्या ओव्हरला आल्यात. पहिल्या षटकामध्ये 25 धावा कुठून काढल्या. दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा. 45 धावा या धाव फलकावर लागलेल्या दिसत आहेत. हॅलो, यानंतर होणारा सामना शिवकृपा जनवली वर्सेस गोरक्षनाथ विठ्ठलनगर या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे मध्यंतर नंतर. चला तयारीत राहायचं आहे दोन्ही संघांनी. शेवटचं अंतिम षटक बघा कोण घेऊन येतोय आणि गोलंदाज आहे तो महेंद्र. तिसरं अंतिम षटक हाणामारीचं षटक. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. हाणामारी होते की नक्कीच रोखून धरतो तो महेंद्र. पहिला चेंडू असेल तो अजिंक्य. उलटा चेंडू जाते हवेत. चेंडूची झेल होते की नाही. प्रमुख चेंडूच्या पाठीमागे एक धाव पूर्ण होतो. दुसऱ्यासाठी प्रयत्न असेल. अंकुशाने चेंडू पकडला आणि थ्रो होतोय आणि 2 धावांची भर पडते. ती महाकाली लाखोले संघाच्या खात्यामध्ये 47 धावा धाव फलकावर लागतात. नक्कीच गोलंदाजीमध्ये सुधारणा ही व्हावी लागेल कारण आजची पिच बनवलेली आहे. पुढचा चेंडू आता मात्र डावी वस्ती सोडून देणारा चेंडू. एक अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा धाव फलकावर लागतात 48 धावांच्या स्वरूपामध्ये. अजिंक्य 10 चेंडूमध्ये 31 धावांची स्फोटक फलंदाजी करताना आपल्या संघाला या धावसंख्येपर्यंत त्याने पोहोचवलेलं आहे. अतिशय सुंदर फलंदाजी. बघा महेंद्र गोलंदाजी करतोय. आता मात्र पुन्हा एकदा लाईन आणि लेंथ पूर्णपणे बिघडल्यासारखं वाटतं आणि नो चेंडू. पुन्हा एकदा एक अतिरिक्त चेंडू. अतिरिक्त धाव आणि फ्री हिटचा चान्स असेल तो भूपेश याला. धावसंख्या अर्धशतक गाठतोय. धावसंख्या अर्धशतक गाठते आणि बघा अजून किती धावा या काढतील हा संघ. पुढच्या चेंडू भाई. अतिशय सुंदर चेंडू. लोअर फुलटॉस आणि तेवढी चाणक्यरित्या गोलंदाजी करतोय. फटक्याने मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. हा चांगला कमबॅक म्हणायला लागेल. महेंद्रच्या पुढे होताना दिसतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा भूपेश गोलंदाजी करेल तो महेंद्र. पैरणकरवाडी एंड करून पुढे सरसन मारण्याचा प्रयत्न. आता मात्र अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणायला काही हरकत नाही. पुढे सरसन मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू शॉर्ट केला आणि
बॅटची कडा घेऊन चेंडू नो बॉल आहे का? पुन्हा एकदा नो बॉल, पुन्हा एकदा नो बॉल आणि पुन्हा एकदा फ्रीची संधी. नक्कीच लाईनच्या आतमध्ये आपल्याला चेंडू ठेवायला लागेल. 52 धावा धावफलकावर लागतात. धावा धावफलकावर आतापर्यंत लागतात. फ्रीची संधी असेल नक्कीच भूपेश अजिंक्याला बॅटची काढा घेऊन चेंडू किपरच्या पाठीमागे आणि एकच धाव पूर्ण केली. 1+ नो बॉल अशा 2 धावा धावफलकावर लागल्या. धावसंख्या झाली होती 52. पुढचा चेंडू महेंद्र. आता मात्र पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा वाईट चेंडू. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव होते. धावसंख्या वाढते 1-53. मोठा डोंगर उभा करण्यात येतोय तो महाकाली लाखोल्या संघाकडून. परंतु जयभावने मळगरवाडी संघाचा जर विचार केला तर तेवढेच मोठे फलंदाज या संघामध्ये देखील भरती आहेत. मयूर, सागर, प्रफुल्ल, संदीप. पुन्हा एकदा फुलटा चेंडू आणि आता मात्र लॉलीपॉप चेंडू आणि फ्रीची संधी होती. परंतु चेंडू क्लीन बॉल झालेला आहे. फ्रीची संधी नक्कीच आहे. जिकडे विकेट होती तिकडे थ्रो नाही आणि 2 धावा पूर्ण करून दिल्या त्या अजिंक्याला. आणि आता मात्र 2 धावांनी धावसंख्या पुन्हा एकदा वाढते. धावसंख्या झालेली होती 55. धावसंख्या झालेली आहे 55. अजून देखील 3 चेंडू बाकी असतील. आता मात्र पूर्णपणे लाईन आणि लेंथ बिघडलेली आहे. पाच एक्स्ट्रा बॉल टाकण्यात आलेले आहेत आणि अजूनपर्यंत देखील 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या लागलेली ती 56. सगळ्यात मोठा स्कोर अजूनपर्यंत धावफलकावर लागते तो महाकाली लाखोला संघाच्या बाजूने. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. अजिंक्य कशा प्रकारे फलंदाजी करतोय. अतिशय सुंदर चेंडू होता पुढे आणि तेवढंच गच्चाला असं क्षेत्ररक्षण होताना दिसतंय. सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या त्या अजिंक्यानं. तेरा चेंडूमध्ये 36 धावांची खेळी केलेली होती. आणि धावसंख्या लागलेली ती 58. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू जाते हवेत आणि चेंडू खाली महेंद्र. 2 धावा पूर्ण करण्यापर्यंत अजूनपर्यंत यश आणि तिसऱ्या प्रयत्न होईल की नाही. परंतु 2 धावांवरच समाधान मानावं लागतं ते अजिंक्याला. धावसंख्या झालेली ती 60. 60 ही पार होते की 60 धावा अजूनपर्यंत धावफलकाला लागलेल्या आहेत. शेवटचा चेंडू असेल तो गंगाराम यांच्या गोलंदाजीचा आणि शेवटचा चेंडू बघूया कशा प्रकारे खेळतो तो अजिंक्य. बरोबर आपण पाहिलं गेलं तर सत्यविजय पाटील घोडाबंदर बाबू या नावानं सुपरिचित असणारे आमचे यांचे ते शुभागमन झाले. त्यांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागतम सुस्वागतम. सत्यविजय पाटील बाबू सर आपलं मनापासून सहर्ष स्वागत. सगळ्यांचा फटका चेंडू जातोय. सिमरसे हर्षाने चेंडू गॅदर केला. 1 धाव पूर्ण दुसरा प्रयत्न आणि 2 धाव पूर्ण आणि हा रनआउटची विकेट पडते अजिंक्याची. शेवटच्या चेंडूवर पहिली विकेट पडते आणि धावसंख्या झालेली ती 61. 62 धावांची गरज आहे ती जय भवानी मळगरवाडी या संघाला. धन्यवाद डीजे. हा चालू सामना संपल्यानंतर शिवकृपा सनवली विरुद्ध गोरक्षनाथ विठ्ठलनगर या 2 संघांमध्ये पुढील सामना असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस साठी यायचं आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस साठी यायचं आहे. शिवकृपा सनवली विरुद्ध गोरक्षनाथ विठ्ठलनगर.
आणि येथे रुचिता रुपेश पाटील यांचं आगमन झालेलं आहे. तसेच आमचे पंचप्रमुख अजय यांच्या सौभाग्यवती सुद्धा येथे आलेले आहेत. त्यांचे सुद्धा येथे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि येथे नाणेफेकीचं कौल येथे रुचिता रुपेश पाटील आणि अजय यांच्या सौभाग्यवती यांच्या दोघींच्या शुभ हस्ते येथे नाणेफेकीचं कौल घेतलं जात. पाहूया शिवकृपा जनवली वर्सेस गोरक्षनाथ विठ्ठलनगर या दोन संघांमध्ये येथे नाणेफेकीचं कौल होत आहे. आणि आमच्या प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्रीचा तर हात असतो, पण प्रत्येक टुर्नामेंटच्या मागे आमच्याकडच्या महिलांचा हात मोठ्या प्रमाणात असतो हे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि येथे नाणेफेकीचं कौल घेताना दिसत आहेत महिला पंचप्रमुख अजय यांच्या सभागवती, तसेच आमचे समालोचक आधारस्तंभ रुपेश पाटील यांच्या सभागवती. तर चला त्यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचं कौल होत आहे. आणि इथे नाणेफेक झालेले आहे. काय झालेलं आहे तर येथे गोरक्षनाथ विठ्ठलनगर या संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. काय घेतलेलं आहे? बॅटिंग घेतलेलं आहे. आणि शिवकृपा जनवली या संघाला क्षेत्ररक्षणाचं आव्हान दिलेलं आहे. पहा येथे प्रत्येकाला बॅटिंग हवीशी वाटतो आणि तेच केलेलं आहे. येथे रुपेश ठाकूर यांनी बॅटिंग घेतलेली आहे आणि क्षेत्ररक्षणाचा भार दिलेला आहे ते शिवकृपा जनवली या संघाला. पाहूया येथे सर्वात मोठा स्कोर झालेला आहे तो महाकाली लाखोले या संघाचा आतापर्यंत सर्वात मोठा स्कोर, बिग स्कोर येथे लागला गेला आहे. तो म्हणजे किती धावा झाल्या? 61 धावांचं लक्ष्य आहे. 62 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे. ते जय भवानी मलगरवाडी या संघाला आपण क्रिकेट आहे. समोर आहेत गोट्या, संदीप आणि सागर. पाहूया ज्याच्या नावावर अनेक येथे सामनावीर ठरलेला आहे तो सागर. आणि आला पट्ट्यात तर सीमारेषा पार पाठवल्याशिवाय ठेवणार नाही असा गोट्या. 2-3 वर्षापूर्वी ज्याच्या बॅटिंगची चर्चा व्हायची या पंचक्रोशीत, पण आता कुठे त्यांचं सूर हरवलेलं आहे. वैभव आपल्याला काय वाटतं, गोट्याची जर बॅटिंग लागली तर हे आव्हान 62 धावांचं चुरस होऊ शकतो का? नक्कीच गोट्याचा रेकॉर्ड आहे 12 चेंडूंमध्ये 52 धावा. खरंच मी म्हटलं होतं की गोट्या 2-3 वर्षापूर्वी एक घातक फलंदाज होता. हो, पहिल्या चेंडूचा समाचार घेताना दिसत आहे. आणि येथे डायरेक्ट हिट झालेला आहे. पहिला फलंदाज गारत, पहिला हादरा, पहिला धक्का आणि पहिली लागलेली गलती. येथे वैभव पहिल्या चेंडूवर गलती लागलेली आहे. नक्कीच भाई थोडा नशिबाची साथ नक्कीच नाही सागरला मिळाली, कारण मागची मॅच अतिशय सुंदररित्या खेळला होता, परंतु बॅड लक. आता पुढचा खेळाडू मयूर असणार आहे. मयूर तर मयूरच्या नावावर 2 गॅस शेगडी आणि आणखीन कूलर फॅन आहे. जरी एलईडी भेटली तर त्याचं लग्न यावरची करायला काय हरकत नाही. ते लग्नाचं नक्की माहिती नाही, परंतु जर मयूरची बॅटिंग लागते तर ही ट्रॉफी बँजो सहितच मलगरवाडीत नेऊ हे नक्की मी सांगू शकतो. कारण मयूर फलंदाजीमध्ये जर त्याचा विचार केला तर अतिशय जबरदस्त अशी फलंदाजी त्याच्याकडून होताना असते, दिसत असते. तर वैभव आता जी जोडी मैदानात आहे ती जोडी 100% आहे. यातून जर एखादा हिरा तुमचा घालला तर कुठेतरी सामना ढासलू शकतोय असंच म्हणणं आहे तुमचं. पण समोर आहे तेच गोलंदाज महेश एटुकली, सॉरी महाकाली लाखोले संघाच्या गोत्यातून. हो, प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न आणि येथे सुंदर फिल्डिंगचं प्रदर्शन. धावाचा श्रीगणेशन होते मलगरवाडी या संघाकडून. अनेक गोलंदाज पुन्हा एकदा महेश अतिशय सुंदर गोलंदाजी ह्या गोलंदाजाकडनं होताना दिसते. नक्कीच मोठेच फटके मारावे लागतील ते जय भवानी संघाच्या फलंदाजांना. मयूर आणि संदीप अशी जोडी मैदानामध्ये
बघा मयूर कशा प्रकारे करामत करतो, कशा प्रकारे फलंदाजी करतोय आणि हा भेदक मारा गोलंदाजीचा टोचून काढतो, हे पाहण्याजोगं असणार आहे. बघूया मयूर कशा प्रकारे फलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट टू लेफ्ट हँडेड बॅट्समन मयूर. थोडीशी लेफ्ट हँड राईट हँड अशी कॉम्बिनेशन असल्यामुळे ती फिल्डिंग चेंज करावी लागते. ती पुढचा चेंडू अतिशय सुंदर फटका, स्ट्रेट फटका, चेंडू सीमारेषा जवळ येतो परंतु तेवढ्याच प्रकारे चांगलं असं क्षेत्ररक्षण होताना दिसतंय. मात्र 2 धावा पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. चांगलं असं रणझुंजार हा मैदानामध्ये चालू असताना दिसतो. धावा इतक्या आहेत, 62 धावांचं मोठं लक्ष आहे, तरी देखील एक धाव ही खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच बरोबर आपण पाहायला गेलं तर एक दमदार व्यक्तिमत्व, क्रिकेट बरोबर जगलेले, क्रिकेट बरोबर प्रेम केलेले आणि त्याचबरोबर भालगावाचा विकास हाच ध्यास ज्यांच्या मनामध्ये आणि पंचकृषी क्रिकेट संघटनेचे आधारस्तंभ एक दमदार वडाव ग्रामपंचायत मधील दमदार व्यक्तिमत्व आदरणीय नितीनदादा म्हात्रे यांचं जे शुभागमन झालेलं आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी मात्र इथे व्हायला पाहिजे. त्याचबरोबर वेल एज्युकेटेड आणि राज्यमंत्री आदरणीय रविशेठ पाटील साहेबांचे पीए राहणारे आणि ग्रामसेवक म्हणून या पदावरती कार्यरत असणारे या विभागातील आन बान शान लांगी साहेबांचं सुद्धा इथे शुभागमन होताना पाहायला मिळतो. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 2 व्यक्तिमत्व, एक राजकीय सामाजिक दृष्ट पटलावरचा मात्र एक दमदार इख्खा पाहायला गेला तर दुसऱ्या पाहायला गेला तर वेल एज्युकेटेड आणि नेहमीच पंचक्रोशी क्रिकेट संघटनेवरती प्रेम म्हणजे जो शब्द टाकावा आणि ते पूर्ण करावे असं व्यक्तिमत्व आदरणीय लांगे साहेब यांचे ते शुभागमन झाले. त्यांचं आम्ही करतोय सहर्ष सहर्ष स्वागत. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. नक्कीच आपल्या विभागातील व्यक्ती आपल्याला नेहमीच सहकार्य करत असतात. आपल्या मुलांनी पुढे जावं, आपल्या विभागात चांगलेसे कार्यक्रम आहेत, नक्कीच त्यांचा हा ध्यास असतो आणि त्याच ध्यासापोटी त्या कळकळीपोटी आपला अमूल्य वेळ या पंचकृषी क्रिकेट संघटनेला देत आहात. मी दोन्ही मान्यवरांचे इथे हार्दिक स्वागत करतो. सामन्यात पुन्हा एकदा लाखोला आणि वडगराडी फुलटा चेंडू, आता मात्र चेंडू जाते आकाशाला गवसणी घालतोय. चेंडू सीमापार होईल का, परंतु चांगलं असं क्षेत्ररक्षण होताना दिसते हर्षल याच्याकडून. तेवढं चांगला असा थ्रो, 2 धावा पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या झालेली आहे ती 7-20च्या सरासरीनं धावा ह्या जमावा लागत होत्या, परंतु आता मात्र चांगली गोलंदाजी करतोय. 7 धावा फक्त धाव फलकावं लागतात. पहिलं षटक संपतंय. षटकात ती धाव संख्या झाली ती 7. गोलंदाजी आपली जर नक्कीच चांगली तर अर्ध काळ हे नक्कीच पूर्ण झालेलं असतं, परंतु तशाच प्रकारची गोलंदाजी ही लाखोला संघ करतोय आणि 7 धावांवर 1 विकेटचं पतन मणेगरवाडी या संघाचं, जयभवानी मणेगरवाडी या संघाचं झालेलं आहे. संदीप आणि मयूर अशी जोडी मैदानामध्ये अजूनपर्यंत त्यांचं सामने आपण स्पीडअप ठेवायचे प्रत्येक ओव्हरला. आता मात्र नक्कीच प्रत्येक ओव्हर मध्ये 5-5 षटकार मारावे लागतील. बघूया कशा प्रकारे फलंदाजी होते. संदीपाचा विचार केला तर तेवढाच दमखम या खेळाडूमध्ये आहे, तेवढीच पॉवर या फलंदाजाच्या हातामध्ये आहे, मनगडामध्ये आहे. गोलंदाज आहे तो भूपेश. कशा प्रकारे गोलंदाजी होते. हा प्रकार चेंडू लगेच सोडून जाणारा चेंडू आणि 1 अतिरिक्त धावेने धावसंख्या वाढते 8. एक अतिरिक्त धाव मिळते. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य असं काही नाही. अजूनपर्यंत 12 चेंडू हातामध्ये आहेत. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. पुढचा चेंडू आता पुन्हा एकदा हा प्रकार चेंडू होता आणि विकेटचं पतन होते. लेग बाईकच्या स्वरूपात विकेट मिळते. ती 3 बॉल होते. फर्निचर उद्ध्वस्त होते संदीपाचं आणि एक मोठा धक्का बसतो मणेगरवाडी या संघाला. धन्यवाद वैभव म्हात्रे. तर एक
ज्या ज्या स्पर्धकांची मी नावं घेतोय त्या स्पर्धकांनी संध्याकाळी ठीक 7:30 वाजता या ठिकाणी उपस्थिती दर्शवायची आहे. सानिका ठाकूर, साईश आणि स्वरा, श्रावणी अंकुश म्हात्रे, परी गणेश म्हात्रे, गार्गी व रितिका किरण म्हात्रे, प्रज्ञेश पाटील, किंजल माली, रायगड जिल्हा परिषद शाळा जनवली बेडी विद्यार्थी, देवांश म्हात्रे, नील भोईर, वेदांगी म्हात्रे, विश्लेषा म्हात्रे, भार्गवी म्हात्रे, सौरव म्हात्रे, तनिष म्हात्रे, दिव्या आणि मनस्वी ठाकूर या सर्व स्पर्धकांनी संध्याकाळी ठीक 7:30 वाजता या ठिकाणी उपस्थिती दर्शवायची आहे. धन्यवाद. पहिल्या चेंडूवर षटकार खेचते तो हर्ष, सॉरी चौकार खेचते. बॅटिंगचा पहिला चेंडू आणि चौकार खेचतो. लेगचा चेंडू होता. धावसंख्या झालेली होती 12. आता निलेश पाटील यांनी ज्या ज्या कलावंतांची नावं घेतली त्यांचे पाल्य मला असं वाटतं इथे उपस्थित असतीलच. विनंती असेल की आपण वेळेत हजर इथे राहायचं आहे. संध्याकाळी विविध गुंगेची स्पर्धा कार्यक्रम इथे होणार आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वेगलाईन खेळतो. चेंडू जाते पुन्हा एकदा हवेत. चेंडू जातो सीमा पार. दणदणीत खणखणीत असा षटकार. याच षटकारांची आवश्यकता होती ती पहिल्या षटकामध्ये, परंतु टीम मिटिंग घ्यायची नाही. विनंती असेल महाकाली लाखोला संघ आणि ह्याच्या पुढे जे जे सामने होतील त्या संघांना टाइम लावूनच सामने खेळावे लागतील, कारण आपल्याला वेळ खूप कमी आहे आणि सामने आपल्याला उरकायचे आहेत. पहिला चेंडू चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार. अतिशय सुंदर फलंदाजी हर्षच्याकडून होताना पुढचा चेंडू पुन्हा एकदा खेळायचा लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसते ती भूपेश याच्याकडून. भूपेश याच्याकडून निर्धाव चेंडूची सांगता हर्ष. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. दुसरं षटक चालू आहे महाकाली लाखोला संघाकडून. भूपेश पुन्हा एकदा शॉर्टपिच चेंडू आणि आता मात्र विकेटचं पतन होतंय. विकेटचं पतन होतंय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी गंगाराम म्हात्रे या संघटनेचे उपाध्यक्ष बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतायत. महाकाली लाखोला संघ अतिशय भेदक असं या संघाची कामगिरी आतापर्यंत राहिलेली आहे आणि एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे हर्षसाठी. पहिल्या चेंडूवर चौकार खेचला, दुसऱ्या चेंडू अकराचं लाईन होऊन काय जबरदस्त षटकार खेचला, परंतु तिसऱ्या चेंडू त्याला माघारी परतावं लागलं. चांगला प्रयत्न या छोट्या खेळाडूवरून होताना दिसतो. पुन्हा एकदा फलंदाज आहे तो गंगाराम म्हात्रे, गोलंदाज आहे भूपेश. फुलटा चेंडू पुन्हा एकदा अकराचं लाईन खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा, पंचांना कवायत करायची संधी मिळते आणि एक अतिरिक्त धावेची भर पडते. ती धावसंख्या झालेली 19. धावसंख्या झालेली 19. पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा भूपेश आपल्या बॉलिंग रनअपवर तयार होतोय. आता मात्र जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसतो. एक धाव पूर्ण. दुसऱ्यासाठी प्रयत्न होईल की नाही, परंतु 2 धाव पूर्ण आणि रनआउटची पुन्हा एकदा विकेट पडते ती मयूर याच्याकडून. एकच धावसंख्या लागेल. धावसंख्या झालेली ती 20 आणि षटक संपते. धन्यवाद. तुझं नाव सांग. प्रफुल. चालू सामना संपल्यानंतर शिवकृपा जनवली विरुद्ध गोरक्षनाथ विठ्ठलनगर या दोन्ही संघाने तयारीत राहायचं आहे. नक्कीच
22 जानेवारी पासून संपूर्ण भारतातच नव्हे तर जगभरातच जय श्रीराम हे नारे लागतात आणि का लागू नये 500 वर्षानंतर मंदिर उभारण्यात आलेलं आहे आणि त्याचा नक्कीच सार्थ अभिमान हा भारतवासींना आहे। ह्याच पार्श्वभूमीवर आज जे विविध गुणवत्ता स्पर्धा आहेत नक्कीच एक वेगळं कलाकृती आपल्या समोर पाहायला मिळेल। पुढचा चेंडू फुलटच चेंडू जातो सीमारेषे पार दणदणीत कणकणीत असा षटकार। पहिला चेंडू समाचार धन्यवाद। पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न एकदा पूर्ण असेल दुसऱ्या वेळी प्रयत्न होत आहेत की नाही 2 धावा नक्कीच मात्र तिसऱ्या धावाची प्रयत्न होईल की नाही परंतु तेवढा चांगला थ्रो अजिंक्यने चेंडू गॅदर केला 2 धावा धावफलका लागतं धावसंख्या झाली होती 28। नक्कीच आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर नक्कीच धावा जमाव्या लागतील। शॉर्टपिच चेंडू पुन्हा एकदा उजवीशी सोडून जाणारा चेंडू आणि एक धाव अजून धाव फलकावं लागतं धावसंख्या झालेली 29। 5 चेंडू आहेत 5 चेंडूमध्ये 5 षटकार खेचले तरी देखील एक धाव कमी पडेल परंतु नक्कीच पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा फुलटा चेंडू किपरच्या हातातून निसटतो चेंडू जातो सीमा रेषा भेदून दणदणीत कणकणीत असा विदाउट टच चौकार। जय श्रीरामाचा जयघोष अखंड हिंदुस्थानामध्येच नव्हे तर अखंड जगाच्या पाठीवरती घुमताना पाहायला मिळालं। इथून आपण पाहायला गेलात वैभव सर दणदणीत कणकणीचा चौकार येतोय क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न मनसोबत गोलंदाज निसटला लागले का बघा जरा प्लीज। ओके धन्यवाद डीजे। नक्की श्रीराम जानकी प्रत्येकाच्या जनमनात बसलेले आहेत। पुढचा चेंडू असेल अजिंक्य गोलंदाजी करतो प्रफुल्ल आरती चांगली फलंदाजी होताना थोडासा उशीर झाल्यासारखं वाटतोय आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगत होते थोडासा जर स्पीड अगोदर पकडला असता या षटकार चौकारांसारखा तर कदाचित हे चित्र थोडंसं काहीतरी वेगळं असू शकलं असतं। पुढचा चेंडू अजिंक्य हा प्रकार चेंडू पुन्हा एकदा आणि षटक संपतोय आणि विजय संपादन करतो तो महाकाली